हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीमहेव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री हरि गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही मध्वाचार्याले एक चिंतन करका म्हणून सांगून लेखून परमात्माले एक अनुग्रह आशीर्वाद गुरुंगेला आशीर्वाद सकडी मागून घेऊन ये चिंतना सुरू करूया। मध्वाचार्यानं जगत्तांतू सर्व सज्जनांगेल उद्धारा खातीर परमात्माला प्रार्थना करताची सांगू असं कसले म्हणे नेदृशं स्थलमलं शमलग्नं ना अस्य तीर्थसलिलस्य समं वा नास्ति विष्णु सदृशं ननु दैवं नास्मदुक्ती सदृशं हितरूपम। हे मध्वाचार्यान तांगेल शिष्यांक सांगचे शिल्के म्हणारी न दृश्यम स्थलमलम शमलग्नम सर्व पाप परिहार करचे बदरिक आश्रम तसले एक जागो जगत्यार विंगडना ना अस्य तीर्थसल्लस्य समम वा या गंगेल तसले एक पुण्य तीर्थ खई मेळीश ना नास्ति विष्णु सदृशम ननुदैवम विष्णुल तसलो देवू ना विष्णु एकमेव अद्वितीय विष्णु समान मळल कोणेय ना तोची सर्वश्रेष्ठ तशी ना अस्मदुक्ती सदृशम हितरूपम तशी एक मध्व उपदेश मिळाले एक हितकर शास्त्र विंगड खंचेय ना म्हणून सांगचस तशी असल मध्वाचार्यालिक चिंतन आम्ही कोरक शूर कोरका जाल्यारी सुरवेक मध्वाचार्यान जन्मा आईल तसला जागो पाजक क्षेत्र उडुपीचे ताजे विषयी सुरवे एक सान चिंतन करया। एक तांगेल जीवनाक संबंध पाविले विषयाचे चिंतन करता मध्वाचार्याल जीवन चरित्रेक आम्ही वचूया। उडपी क्षेत्र भारतांतू पुण्यक्षेत्रांतू एक म्हण म्हळेल विषय पुरे जनागोतस यांची या क्षेत्रांतू ये आम्या जी चिंतन करचे तसले आमगेले गुरु श्रेष्ठ जावन आशिल्ले मध्वाचार्यान स्थापित केलेले तसले कृष्णाल एक चंद विग्रह अस तीर्थप्रबंधांतू या सांगिल अस काशीतले कृतपदापि सरित्सुराणाम आयाति यद्गत पवित्र सरो धुन्यापि रुद्रादि देवगणसेवित सर्वभागं तद्रौप्यपीठ पुरम् अप्रतिमं त्रिलोक्यां रौप्यपीठपुरं रौप्यपीठ रजतपीठ रौप्य म्हळ्यार रुप्य रजत म्हळ्यार रुप्य रजतपीठपुर म्हणजे कंचक उडुपीक आतां आमी उडुपी म्हणटाची ताजें नांव न्ही जावन रौप्यपीठ तशी त्या रौप्यपीठांतू तांणी कृष्णाले एक सुंदर शालग्राम शिलेचेची विग्रह निर्माण केले तांतूय ते विग्रह कोण वचून उडपा पळयला तांगेले दोळे द्रा येता हातांत एक मंथ दवरून मंथ म्हळ्यार आमी ताका घंटुचे म्हणटा पळय ताका मंथ म्हणचे ते मंथ दवरून आशिल्लो द्वार समीत मंथ दवरून आशिल्ली कृष्णाल चंद मुर्ती ती बारी सुंदर मूर्ती ती ताका तसले एक विग्रह गुरुवायूर क्षेत्रांतू आसा म्हणून म्हणटाची जवो ते विग्रह मध्वाचार्यान द्वारके दुखून येयले एक व्हड हडगू शिप म्हणटा पळय तांत आशिल्ले त्या वैकसने म्हूण म्हळ्यार त्या बिरुगाळीक सिरकलके ते एक काणेस त्या विशयी तेदना ते नाविकू हडगाचो नाविक आस पळय ताणें कोण आमकां देवा आमकां वांचे वांचे म्हणून
मागतना संध्यावंदने समुद्रा तीरार बशिले येची मध्वाचार्यांनी थंगेले कावे शाल वाऱ्या दिक्कानं एक कोरनू वारे निग्रह कोरनू त्या बिरुगाळी राबली त्यांनी साक्षात वायुदेव म्हणून हे एक काणीन प्रमाण कोण सांगितलं म्हणताची तशी त्या जोर येवचे वारे राबले ताणे नामिकान संतोष पावून तोग येऊन तुका मेगेले हडगार आशिले खंयचे जाई ते हो येतं म्हणतना तांणी त्रिकाल ज्ञानी दिकून तांकां सर्वगोतशील दिकून त्या हडगाचे समतोलना खातीर बॅलन्सा खातीर तांचो दोनी होडोड माती गेड्डे दवरलेले विंगड कोणेय जाल्यार ते माती गेड्डे घेयशनाची जाल्यार तांणी ते गोपीचंदना गेड्डे म्हणटाची ते माती गेड्डे गेड्डे म्हळ्यार होड मातये कुडको व्हडली एक मातयेची एक अशी मातयेची गट्टी जावन एक शीलशी जाल्लेली पळय तसले दोन आशिल्ले ते घेवन तांणी सांगताचे म्हाका ते पुरो म्हण ताका आश्चर्य जाता ते घेताची तांणी म्हूण ते घेवन मध्वाचार्यान चमकून येतना आतां आमी व्हडा भांड क्षेत्र म्हणटाची थंय एक मातयेचे गेड्डे पोवन भेतले तांदो व्हडा भांड म्हळ्यार व्हडा भांड ते भितून गेलेले म्हणून तांदो भितरी बलरामाल विग्रह आशिल्ले ते व्हडा भांडेश्वर क्षेत्रांत तांणी स्थापन केले मागीर हे आन्ने गेड्डे हाडून तांत आशिल्ले कृष्णामुर्ती उडपांत स्थापन केल्ले म्हूण म्हणटाचे जाल्यार आतां ते उडपांत कृष्ण विग्रह स्थापन केला पुराय जनाक उडपा विशयी चड जावन गोत्तस प्रति वर्ष संक्रमणाते दीस मकर संक्रमणाते दीस कृष्णाक विशेष पुजा उत्सव सकट जावचे मस्त सकट उत्सव असो उडपांत मध्वाचार्यान ते कृष्णाला पुजे खातीर अष्टमठ स्थापन केले अष्टमठांतून यतींक 8 म्हळ्यार 16 वर्साक 2 वर्सां लेखान एक पर्याय मेळटा तांणी 2 वर्स थंय खंयचे कोण स्वामी खंयचे मठा स्वामी पर्याय आयल्यांची तांणी उडपा दुखून भायर वचना ते 2 वर्स तांणी कृष्णा पूज कोरका ते पर्याय म्हणजे हे पर्याय महोत्सव म्हणलेले भारी व्हड नामादीक महोत्सव हे पुरे जना गोत्तस आजी त्या कृष्ण विग्रहानाची उडपीक एक प्रामुख्यता तशी त्या मध्वाचार्यान येवचे पयलीं फुडें उडुपी क्षेत्र थंय आशिल्लें थंय अनंतेश्वर देवालय चंद्रमौळीश्वर देवालय कृष्ण स्थापन करून कृष्णा मठ जेवचे पयलीं फुडें हे 2 देवालय थंय आशिल्ले म्हूण म्हणटाचे आतां ह्या क्षेत्राक उडपी म्हणून नांव आयलें ताका कारण कसलें म्हूण म्हणच्याक थंय एक रौप्य पीठ महात्म्या स्कंद पुराणांतू आस तांतू भितरी शौनक आनी सुत पुराणिकाले एक संभाशणेरी आस कसलें म्हूण म्हळ्यार तांणी शौनकान क्षेत्रांतू एक अद्भुत जावन आशिल्लें वैष्णवांक विशेश जावन आशिल्लें खंयचें एक क्षेत्र स्वे भुंयचेरी म्हूण म्हणटना तांणी सांगताची आस सुत पुराणीक सांगताचे आस ऐक हांव तुका एक परम पावन क्षेत्रा विशयी सांगता यस्य स्मरण मात्रेण सर्व पापैः प्रमुच्यते सर्व पाप नाश जावचे तसले खंयचे त्या क्षेत्राचे उडगास केल्या पुरो सर्व पाप नाश जाता तसले एक क्षेत्रा विशयी हांव तुमकां सांगता खंय पुण्ये भारतवर्षे अस्मिन् कर्मभूमावगच्छति क्षेत्रे परशुरामस्य पश्चिमाब्धि तटे शुभे न अतिदूरे रौप्यपीठमिति ख्यातं द्विजोत्तम तस्य नाम्नो निमित्तं च कथ्यमानं निबोध मे भारतवर्षांतू कर्मभूमी म्हूण नांव घेतिल्ले भारतवर्षांतू परशुराम क्षेत्रांतू पश्चिम समुद्राचे तिरारी न अति दूरे मस्त दूर नहीं समुद्रा तीरादकून ಸ್ವಲ್ಪ दूरांतूची रौप्यपीठ मिती रौप्यपीठ रजतपीठ म्हळ्यार एक गामस ताजे ते तुका सांगता हांव काणी म्हणून तेदन सांगता जाल्यार ते रजतपीठ केदन दुखून आशिल्लें मध्वाचार्यान थंय अपाजक क्षेत्रा जन्मा येवन त्या क्षेत्रांतू कृष्ण देवालय केलेलें ताजे पयलीं फुडें स्कंद पुराणांतू सांगूनच हें रजतपीठ
पुरा म्हूण आस म्हूण सांगून. तशी थंय अनंतासन देवस्थान आनी चंद्रमौळीश्वर देवस्थान पुडदुकून आशिल्लें म्हूण म्हणटात न्हू, ताका एक स्थळ पुराण आसा. हें पुराय सांगता सांगता आमी मुखार सनू मध्वाचार्याल विशया वचा. हें पुराय कळका जालोलो विशयो. उडपांतू थंय एक राय आशिल्लो खंय रामभोजराज म्हूण सांगून. ताका परशुरामान वर दिलेलो खंय, हांव थंय आसता म्हूण सांगून. तशी त्या काणी कसली म्हळ्यार थंय वेदारण्य फुडें एक वेदारण्य म्हूण म्हळेलें गांवांत भारद्वाज गोत्राचे एकलो ब्राह्मण बायल लोटू जीवन कोरनाशिल्लो, चेडूं नाशिल्ली तांकां. त्या वेळाक एक चेडूं जेवका म्हळेलो आशेन परमात्माला आराधन करता आशिल्लो खंय तो. एक दीस ताका स्वप्नांत एक व्हड उजवाड दिसलो की त्या उजवाडा मद्दीन अभयहस्त आनी दाव जांगेरी दाव हात दवरून बशिल्लो, खंयच्यार बशिल्लो आदिशेशाल बी बशिल्लो परमात्मो ताका दिसलो खंय अनंतासन रुपार बशिल्लो. तो सांगता खंय त्या ब्राह्मणाक, हांगा दुखून 2 मैल दुराक पश्चिम समुद्रा वस, थंय रौप्य पीठ म्हळेलें एक क्षेत्र आसा. त्या क्षेत्रांत तूं आशिल्ले जेन्ना पळय मोक्ष मेळटा म्हणटाची. तूं थंय तुगेले बायलेकय तुगेल्या शिश्यांकय घेवन वच. थंय एक तीर्थ मेळटा तुका, त्या तिर्थांत तूं स्नान करी, थंय हिरण्य श्राद्ध करी, थंय चंद्रमौळीश्वराक आराधन करी. तेदना थंय मागीर थंय एक यज्ञकुंड आसा, नागपीठय आसा. थंय केन्नाय त्या नागपिठाक दुदान अभिशेक करी. तेदना त्या पिठार हांव लिंगाकारान आविर्भाव घेता. पळय अनंतासन देव महाविष्णू लिंगाकारान आविर्भाव घेता म्हणटा तो. इत्याक त्या बाई सांगता तो, हांव परशुराम जालो न्हय, अवतार घेवन येतना हांव रुद्राक पळय परशुरामा विद्या शिकोवचो कोण आसाची? देवूच तो, ताका विद्या शिकची म्हूण आसवें. कोणय ताका वेदांत वेद्यनिगे अक्षर वेके म्हूण सांगून आसा. जाल्यार अवतार घेवन येतना एका विद्या शिकिल्ले दाखोवका न्हू. आतां कृष्ण जावन आयलो, सकल गुण परिपूर्ण सर्व विद्या गोत्तशील तसल कृष्णाक सांदीपनी ऋषी गुरू जल पळय. कृष्णान लोकाक एक गुरू निमती विद्या शिकची म्हूण दाखोवका न्हू ते. तशीच हांगा परशुराम जावन येतना रुद्राल कडेन तो धनुर्विद्या शिकलो. रुद्र कोण? विष्णू पशी नंतरच्यो देव तो. तागेल्याक कसले धनुर्विद्या शिकचे गोत्तशील देवान. ताचे खातीर तो सांगता परशुराम जावन आसतना आमगेले अंश रुद्रालांत दवरून तागेले हांव धनुर्विद्या शिकिलो. तेदना रुद्र ताका म्हणटा खंय कसो न्ही म्हळ्यार, तूं म्हगेले अंतर्यामी जावन आशिल्लो न्हय, तुका हांव विद्या शिकयतना म्हाका एक आश देवा कसो म्हळ्यार हाजी उडगासा खातीर तूं म्हगेल म्हळ्यार ईश्वराक केन्नाय लिंगाकारार न्हू पुजा करचें, जाल्यार अनंतेश्वर म्हणचें. तशी लिंगाकाराची आसूचो देव जावन तूं प्रकट जावका थंय, तुगेलो अंश लिंगाकाराची थंय पुजा कोरका म्हूण म्हळेलें. म्हाका आशे म्हूण रुद्रान सांगतना जायत म्हूण सांगता खंय देव. आनी थंय अभिशेक करी दुदान हांव लिंगाकारार तेदन ईश्वरा दिलेले वरा प्रकार लिंगाकारार हांव थंय प्रकट जाता, मागीर तुका चेडूं जाता म्हूण सांगून ते भरद्वाज गोत्रा ब्राह्मणाक देव स्वप्नांत सांगता. तशी तो ब्राह्मण जाग जाता बारी संतोशारी. तो थंय ताणें देवान सांगिल्ले कडेन येवन तशीच दुदान अभिशेक करता ते पिठार तो लिंगाकारार परमात्मो दिसून मागीर त्या ब्राह्मणा एक चेडूं जाता खंय. तशें जावन रुद्राल अपेक्षेन परमात्मो लिंगाकारार प्रकट जाल्लो, तागेले अर्चन जाल्ली म्हणले खातीर सुरवेक चंद्रमौळीश्वराल दर्शन घेवन मागीर अनंतेश्वराल दर्शन घेवका म्हूण सांगून उडपाचें स्थळ पुराणांत सांगताची. अनंत म्हळ्यार शेषू. तशी तागेले वयर बशिल्लो परमात्मो देखून ताका अनंत आसना म्हणचें. तशी
अनंतासन अनंतेश्वर म्हूण म्हणलेले एक थंय देवस्थान थंय आसा आजिकय उडपांत. आनी चंद्रमौळीश्वर देवस्थान थंय दर्शन घेवचे रमुची सुरवें चंद्रमौळीश्वरा प्रार्थना करून मागीर अनंतेश्वरा वचचें. मागीर कृष्णा मठाक मागीर जल्लो तो कृष्णा मठ. तशी मध्वाचार्यान कृष्ण मुर्ती स्थापन केल्ली. तशी हे रौप्य पिठाचें प्राचीन चरित्र म्हूण येता. मागीर तुळुनाडू न्हय आमगेले हांगा नागाबन चड पळय नागाराधना पश्चिम तिराचे तुळुनाडांत चड दक्षिण कन्नड म्हणटा पळय नागाराधन चड. तशी सर्पाकय उडू म्हूण म्हणटाची तशी थंय उडपांत हांगायस उडपांत सर्प आराधना नागबन पुरे चड तशें हांव थंय की उडू सरप म्हळ्यार नांवार त्या नांव येवच्या पुरो म्हूण म्हणटाची तशी आसच्या पुरो. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार थंय तेच रामभोजरायाले वेळाची काणीचे ते सांगताचे कसं न्हय म्हूण म्हळ्यार तो एक अश्वमेध याग कोरता म्हूण गेले खंय तो यागभुमी केन्नाय याग करता जाल्यार सुरवेत यागभुमी ते एक उळूचे म्हळ्यार प्लो करचे म्हणटा पळय ते कोरका म्हूण आसता. तेदन उळितना ते उळूचे साधन आसा पळय तें ताका सिरकून एक सरप मेल्लो खंय. निजावन तो सरप न्ही ते कसले पाप जाय न्ही रामभोजरायाल निमती थंय ताणें तो अश्वमेध याग करता म्हूण कोळणू एक राक्षसू सर्पा रुपारी त्या यागाक विघ्न दिवका म्हणून निपन बशिल्लो खंय तो थंय शिरकून पडून मेल्लो. जाल्यार जगत्यान सर्पा मारल्यार एक सर्प बाध आस म्हणून दाखोवचे खातीर रामभोजरायाक सर्पहत्या जाल्ले म्हूण म्हळेली हेच्या नेवची तशी कोरून ताजे खातीर एक विशाल जावन आशिल्लें एक रुप्या पीठ करून ताजे 4 मुल्यांत सर्पा आकृती केल्ली खंय. ताजे ते पुजा करी तेदन मध्येन तो आविर्भाव घेता म्हणून परशुरामान ताका सांगलें. तेदना ताजी आविर्भाव जाता ताजी तुका इतलें भांगर तुला भार कोरून दान कोरका म्हूण परशुरामान सांगलें म्हूण म्हणटना स्थळ पुराणांत तशी काणी रायान तशी केली खंय. यागाचे अंत्य जातना परशुराम प्रत्यक्ष जाले खंय. हे यागभुमी हे रुप्या पिठार तूं पूज केल्लेले देखून रौप्य पीठ म्हूण पुण्यक्षेत्र जावं म्हूण तशी ते उडपाक रौप्य पीठ म्हूण येयलें म्हूण म्हणटाची. तशी पुड दुखून संस्कृत शासनस उडपाक रजतपीठ रौप्य पीठ म्हूण सांगलां म्हूण सांगून परशुरामाक बसचे खातीर ते रौप्य पीठ केलें रामभोजरायान म्हूण म्हणलेलें आसा. तशी यज्ञ केलेल्या जाग्याक रौप्य पीठ म्हूण नांव येयलें. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार ते अनंतेश्वर स्वामी रुपारी ताणें बसची म्हूण म्हणलें न्हय तें पीठ रुप्यान निर्माण जालेलें देखून ताका शिवबेळ्ळे म्हणलें. तशी शिवळ्ळी म्हूण आयलें असल पुरे कसं केस तशी उडपी कसले जावो उडपी कार्यक्षेत्र जालें मध्वाचार्यांक म्हूण येता. मस्त सकट नांव आसा. चंद्राक दक्ष प्रजापतीले शाप येयले पुरजना गोतसी काणी ते चंद्रान शाप विमोचने खातीर तपस्या करतना रुद्राक तपस्या केल्ले तेदना रुद्रान तागेले शाप विमोचन केल्ले असल पुरे काणी आमी पुराणांत आयकतात न्हय. तशें जावन चंद्रान दक्ष प्रजापतीले शाप निवारणे खातीर खंयचे जाग्यार बैसून तपस्या केल्ले खंय परमेश्वर ताका शाप विमोचन केलें त्या जाग्याक त्या जाग्यार ते चंद्रमौळीश्वर देवस्थान आसा म्हणटाची. आनी चंद्रान तपस्या केलेले जाग तो उडपाचो लागीं अब्जारण्य म्हूण म्हणटाची. थंय एक चंद्रालीची नांवाची पुष्करिणी आसा. तशी उडपी म्हूण नांव येयलें ताका म्हळ्यार उडू म्हळ्यार नक्षत्र प म्हळ्यार नक्षत्राचो रायो कोण म्हळ्यार चंद्र न्हय. तशी तो उडप म्हळ्यार चंद्रान तपस्या करून तागेले ते
दक्ष प्रजापतीला शाप निवारण केलेले क्षेत्र जलल देखून ताका उडपून आमयले म्हणटाचे कसले जेवो ते स्थळ पुराणांतू रजतपीठ कशी येयले उडपी म्हळ्यार नांव कशें येयलें या पुरी आस इतली काणी उडपीचे स्थळ पुराणांतू आस. चड जावन आमी पुरे माधवाची जाल्यारी ते शिवಳ್ಳಿ ब्राह्मण चड सुचे तुळुनाडांतू ते उडपी जाग्यांतू म्हूण म्हणटाची ताका एक काण आसताय तशी ते उत्तर पांचाल देश म्हणटा ते गोमती न्हंय थंय अहिच्छत्र म्हळेलें एक जाग आसा थंयची ब्राह्मण परशुरामाला आदेशारी येवन उडपांतुरा बिलीचकय तेच्यान तांकां शिवಳ್ಳಿ ब्राह्मण म्हणलें म्हूण म्हणटाची. आमकां कशी परशुरामान गोमांतका हाण बयले आमी GSB म्हूण जल्लींची गौड देशा दुखून गोमांतकांतू आमकां हाण बयली काणेस पळय तशीची परशुरामान तांकां ही छत्र म्हळेले जागे दुखून हाण बयले म्हणटाचे कसले जेवो हे ओडपाचे विशय जालो. आनी पुरे जना गोतस कसलें म्हूण म्हळ्यार श्रीरामम हनुमत सेव्यम श्रीकृष्णम भीमसेवितम श्रीव्यासम श्रीमदानंद तीर्थार्य मुनिसेवितम म्हूण म्हणल्या म्हणके आमकां पुरे जनाकय गोतस मध्वाचार्यानाची महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथांत हें सांगिल्लें तशी त्या तांगेल्या अवतारा विशय तो आमी रामावतारांतू हनुमंत जावन कृष्णावतारांतू भीमसेन जावन आतां कलियुगांत पूर्णप्रज्ञ जावन आयिल्लीची कसल खातीर भगवंताले एक दुष्ट शिक्षण शिष्ट पालनेचे धर्मोद्धाराचें कार्य म्हणटा पळय तांतू साधक जावन आमी आयिल्लीची म्हूण सांगून तांणी बरयिल्लें आसा. तशी हें आख्खेक आधार काणी सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार हे कसलें म्हूण म्हळ्यार फुडें आचार्य म्हूण म्हळेल जनान वादांतू कोण येयल्यार वाद कोरका म्हूण आशिल्लें. तशी अद्वैत सिद्धांताचे लिकूच्या कुलाचे त्रिविक्रम पंडिताचार्य मध्वाचार्याले वादा आयिल्लीची सोलवलींची तांणी तेन्नाचे प्रकार सोलवलेले जनान गेलवलेले शिष्यत्व घेवका म्हूण सांगून आशिल्लें. तशें तांणी मध्वाचार्याल शिष्य जावका जाल्ले जल्लींची मध्वाचार्याल शिष्य जाल्ली नंतर मध्वाचार्या तांणी कैंकरी कोरका सेव कोरका आसता तशी मध्वाचार्यान तांकां शिश्यांक बदल काम जावचें आसा. एक पंत पुजेचें कुडाचें काम करचें ते म्हयन्या एक पंत की 2 म्हयन्या एक पंत की काम बदल जावचें. एक पंत देवाले पुजे कुडाचें सर्व काम करचें ते त्रिविक्रम पंडिताचार्यांक आयिल्लें. मध्वाचार्यांक तांगेल्या मनांतू आनीकी मध्वाल विशयांतू संशय आसा म्हूण म्हणलेलें मध्वाचार्यांक कळलेलें. तशी मध्वाचार्यान ते केन्नाय पूज म्हणटा नैवेद्य म्हणटना नैवेद्याक गर्भकुडीची बागील घालताचे पळय तेदना त्रिविक्रम पंडिताचार्यान ते बागील घालचें काम काडचें काम तांणी करचें. पुजा कैंकर्याचें पुजा कुडाचें कैंकर्या काम तांकां मेळ्ळेलें न्हू त्या वेळाक ते नैवेद्याक बागील घाल्ले कडले द्वादश स्तोत्र पठण करचें आशिल्लें तांणी. कोणें मध्वाचार्यानाची केलेलें तें द्वादशोस्त्र निर्माण ते रचन केलेलें तांणी मध्वाचार्यान ते तांणी पठण करचें आशिल्लें. भितर घंटे शब्द जाल्ले कडले बागील नैवेद्य समर्पण जाल्ली आनी बागील काडयत म्हणलेली एक सूचन जावन घंटा लायताची ते शब्द जाले नंतर तांणी बागील काडचें. एक दिसू मध्वाचार्यान कितले वेळ जालो रे नैवेद्य पुराय दवरून बागील घालून कितले वेळ जालो रे नैवेद्य जाल्लें म्हूण म्हणलेलें एक सूचक जावन घंट मारता पळय तें जायना तेदना हांकां त्रिविक्रम पंडिताचार्यांक भारी आश्चर्य जालें की कसो जातस भितरी आनी कित्यानी ते घंटे नाद करनी कसले जाल्लें म्हूण सांगून कुतुहलान इंट्रस्टान एक चूरू बागील बदीन करून भितर नील खाली लिखी तांणी
निलकतना तांकां कसं दिसलें म्हळ्यार मध्वाचार्यो हनुमंत जावन रामाक नैवेद्य दितर आशिल्लो, भीम जावन कृष्णाक नैवेद्य दितर आशिल्लो, मध्वाचार्य जावन वेदव्यासाक नैवेद्य दितर आशिल्लो तें पळोवन तांकां भारी आश्चर्य जावन तांणी त्या भक्तीनच त्या वेळाक हनुमत भीम मध्व अवतारात्मक वायुस्तुती म्हणटाची, हनुमत अवतारत्रय वायुस्तुती म्हणटाची तें रचन करून तांणी मध्वाचार्यांक समर्पण केलें. तेदना मध्वाचार्य त्या स्तोत्रान भारी खुश जावन एक श्लोक पठणाक एक फल दित मेळटा म्हण वर दिल तांणी म्हूण सांगून म्हणटाची. जेवो तशी वायुस्तुती कोण पठण करता ताका वायुस्तुती म्हणटाची, ताजे तांकां सर्व इश्टार्थ सिद्धी जाता म्हूण म्हणटाची. तशी ते एक महाभारत तात्पर्य निर्णयांत तांणी सांगिल्लंच कसलें म्हळ्यार अद्राक्षी त्रीणि रूपाणि कदाचित् बहुभाग्यवान् श्रीमदाचार्यवर्याणां तथा रामस्य कृष्णयोः तत्रापि गुरुभिः सेव्यमानानि परमादरात् परमानंदमग्नोऽसौ चक्रे वायुस्तुतीं स्तुती म्हळ्यार तिनी रुपारी तांणी देवाले नैवेद्य करचे पळोवन संतोष जावन ते वायुस्तुती आनी त्रिविक्रमा पंडिताचार्यान बरयिल्लें म्हूण सांगून. तशी हे एक विशेष जावन आशिल्लो विशयो थंय त्रिविक्रमा पंडिताचार्यांक कळ्ळें आमी गुरू जावन कोणाले आयल्यांची तांणी काही सामान्य न्ही, परमात्माक सेव करचें भाग्य मेळ्ळेलें. साक्षात हनुमंत तांणी म्हूण म्हणलेलें, वायुदेव तांणी म्हूण म्हणलेले विशय त्रिविक्रमा पंडिताचार्यांक कळ्ळें. तांकां की भारी संतोष जाल्ले म्हूण सांगून म्हणटाची. तशी हे एक विशेष जावन आशिल्ले विशयो मध्वाचार्यांगेल बगे आमकां तांगेल जिवनचरित्रेंत मेळटा. मुखार हो विशयो येतलो. तशी म्हणटाची कसलें म्हूण म्हळ्यार तिनी अवतारांतूय तिनी पंथ देवान राम जावन कृष्ण जावन तशी वेदव्यास जावन अवतार घेवन येतना हनुमंत जावन भीम जावन मध्वाचार्य जावन येवन देवाल सेवा केल्लें भाग्य ते वायुदेवाले म्हूण म्हणटाचे. तशीची तो रामाल दूत जावन येतना म्हणटात न्हू ताका मनोजवम मारुततुल्य वैक्यम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये म्हणटाचे. ताका कसले आशिल्लें बुद्धी बल यश धैर्य निर्भयत्व रोगता जाड्य वाकपटुत्व ह्या पुरे हनुमस्मरणांत लभेत म्हणटा पळय. हनुमंताल स्मरण केल्यार मेळटा आमकां म्हूण जाल्यार इतली सकळी तागेल्यान तूं गूण आसल्यार ताका कसलोय गोत ना. तो रामाल सेवा करता आशिल्लो सामान्य नौकर अशी सामान्य सेवक कशी. तशी ताका रामाल सेवा सोडल्या विंगड कसलें म्हूण म्हळें ताका नांची ना असल काणी आमी हनुमंताल चरित्रेंत मस्त पळयताची. आनी कसलें म्हूण म्हळ्यार तो महापराक्रमी म्हणलें, तशीची महामेधावी म्हणलें जाल्यार कितले पराक्रमी जावं कितले मेधावी जावं ताका गर्व म्हणलेलें ना. भारी विनयवंत जावन आशिल्लो, समस्त शक्ती परमात्माल सेवेकची तागेल खातीर म्हूण तो कसलें करनाशिल्लो. निस्वार्थ निश्काम सेवा हनुमंताली ताणें दाखोवचें आसतें. रामायणांतू रामाल काणवां जितना आमकां कळटा. तशी द्वापर युगांतू परमात्मो जरासंधू कंसू शिशुपालू दंतवक्त्र इत्यादी दैत्यांक दमन करचे खातीरच कृष्णा रुपारी अवतार घेतिल्लो न्हू ताणें भुभार हरण करच्याक. तेदना हे दुश्ट शिक्षण कार्यांतू ताका पुर्ती सहाय करच्याक सेवक जावन तागेलो वटू आयिल्लो पांडवांगेलो तो मध्यम पांडव म्हणटाची भिमसेन. तशीची भिमसेन तो एक जावन वायुलंशानाची तो कुंतीक जन्म आयिल्लो म्हणटाची. तशी पळय तो वायुदेव म्हणच्याक भिमू साक्षात वायुदेव म्हणचे आमकां कितले एक प्रमाण मेळटा पळय महाभारतांतू. ताका विषमिश्रित आहार घालता कोणा दुर्योधन तेवूय जीर्ण करून घेता तो मस्त सर्पांच्या बैसिता तेवूय जीर्ण करून घेता तो. तशी लाक्षाग्रहांतू ताका लासून घालतना धर्मरायाक निरक्षण केलेलें कोणें ताणेची हिडिंबाक बकासुराक नाश केले. तशी जरासंधू मणिमंतू किचको इत्यादी राक्षसांकय नाश केले.
मुखारसून कुरुक्षेत्र युद्ध झालं त्यावेळारी 100 कौरवाकै नाश केलेल्या भीमानाची तशी धर्मसंस्थापनेक आपण अवतार केलेले म्हणून कृष्णान सांगताना त्या अवताराक सेवक जावन तागे लोट येईल त्यांना भीमसेन रुपार येईल वायुदेव. तशी मागिरी कलियुगांतू म्या सांगेले स्याव कोरनू सकडी कुमत खंडन कोरचाक मध्वाचार्य जल्लींची म्हूण सांगून म्हणटाची. जेतुम चतुर्गुण बलो ही पुमान प्रभुस्या धंतुम शताधिक बलोधी बलम समृद्ध म्हूण म्हणटाची. तशी उद्धरस्व महाबाहो मम धर्मान सनातन इत्याज्ञप्तो भगवता कलौ वायुर्भविष्यती. ए वायुदेवा मी गेले सनातन धर्म तू आणि उद्धार कर का म्हणून सांगून इति आज्ञप्तो भगवता परमात्मान आज्ञे केलेलं काही तका. तशी कलौ कलियुगांतो वायु भविष्यती मध्वनामा यतिरसौ सच्चास्त्राणी करिष्यती. म्हळे वायुदेवू मध्वनाम मध्व म्हळेल नामाभिदानानं जन्मा येऊन सत शास्त्रांनी करिष्यती. सर्व सत्शास्त्र रचन केले मध्वाचार्यानं म्हणून सांगून म्हणटाचे. या पुरे मध्वाचार्य वायुदेवाले अवतार म्हणून म्हणले प्रमाणपूर्वक आमका सांगू जाता. तशीची मुखार सुनू त्रिविक्रम पंडिताचार्य म्हणलेल पळे तांगेल पूत जावन आशिल्ले नारायण पंडिताचार्यानं सुमध्व विजय म्हणून म्हणलेले एक ग्रंथ बरिला. तांतू मध्वाचार्याले अवतार त्रयाचे विशयो एक सर्ग तांतू तेंच विशयस. तशी तंत भितरी त्या सर्गांतू सुरवे सर्ग तो तांतू वायुदेवाले हनुम भीम मध्व या तिन्ही अवताराचे विषयी तंतू सांगूनच. तशी मध्वाचार्याले नंतर मागीर वादिराज मुनी म्हूण येयले आसाची त्यांनी सांगू सकै कसले मध्वाचार्या विशयांतू सुरवेक मारुती अवतारांतू तू शतयोजन समुद्र दांटवलो हे अवतारांत वेद समुद्र दांटून येयलो म्हूण सांगून त्यांनी मध्वाचार्याले वर्णन केला. मध्वाचार्य वायुदेवाल तिन्ही अवतार वही म्हूण म्हणलें आमकां हे पुरे विशय ऐकतना खंडीत म्हूण दिसता. तशीची मध्वाचार्य वायुदेवाले अवतार जावन मध्वाचार्य जावन येवन सर्व कुसिद्धांत कुमत म्हूण म्हणटा पळय हे पुरे खंडन करून हरिसर्वोत्तम तत्व कसले म्हूण म्हणलेले जगत्या दिवचाक त्याचे द्वैत सिद्धांत म्हणटाची आयिलीची त्यांनी म्हूण म्हणलेल्या विशयांतू कसलेची एक संशय आमी करचाक ना. इताक म्हूण म्हळ्यारी राघवेंद्र स्वाम्यानी न्यायसुधा टिप्पणींतू न्यायसुधांतू त्यांनी सांगितलं असं कसले म्हूण म्हळ्यारी विश्वम यस्य वशे सर्वमनिशं शंकरादिकं तस्य वायोः तृतीयांशम आश्रये शमवाप्तये म्हूण म्हळ्यारी वायू तिन्ही पंथ येयलो म्हूण म्हणलेले एक विशय त्यांनी सांगितलं मध्वाचार्याल विशयांतू राघवेंद्र स्वामीन मंत्रालय स्वामी म्हणटा पळय त्यांनी हे परे सांगितलं असं. आणि मध्वाचार्यानं रौप्य पीठाचे पाजक क्षेत्रांतू तुळनाडांतू जन्म घेवन येतना त्या वेळाक भारत आमगेले भारतांतू एक धार्मीक व्यवस्था कशी आशिल्ली हे आमी फायच्या दिसाक पळया. आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणाराविंदा समर्पण करता. काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.